नमस्कार, मी डॉक्टर सुभाष कारंडे, सहाय्यक प्राध्यापक भूगोलशास्त्र विभाग, छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा। आज आपण रोमन कालखंडातील विचारवंत स्ट्रॅबो यांच्याविषयी माहिती जाणून घेऊया। इसवी सन पूर्व 64 मध्ये सध्याच्या तुर्कीमधील म्हणजेच तत्कालीन तुर्कस्तानातील अमिसिया नावाच्या शहरामध्ये स्ट्रॅबो यांचा जन्म झाला। काही काळ रोमला घातल्यानंतर स्ट्रॅबो हे अलेक्झांड्रियामध्ये गेले। रोम ही त्या काळातली रोमन साम्राज्याची राजधानी होती आणि या राजधानीमध्ये भूगोलशास्त्राशी निगडीत असणाऱ्या अनेक पंडितांशी स्ट्रॅबो यांचा संपर्क आला होता। त्यानंतर स्ट्रॅबो हे जगप्रसिद्ध ग्रंथालय अलेक्झांड्रिया या ठिकाणी ते वास्तवाला गेले आणि अलेक्झांड्रियामध्ये वास्तवाला गेल्यानंतर अलेक्झांड्रियामध्ये त्यांना हा भौगोलिक ज्ञानाचा जो खजाना आहे तोही उपलब्ध झाला। यापूर्वी ज्या ग्रीक विचारवंतांनी भूगोलाच्या क्षेत्रामध्ये जे उल्लेखनीय काम केलेलं होतं तेही स्ट्रॅबो यांना वाचायला मिळालं आणि असं बोललं जातं की त्या काळातील सर्वात बुद्धिमान भूगोलतज्ञ म्हणून स्ट्रॅबो यांना ओळखलं जातं। हम्बोल्ट नावाचे जर्मन भूगोलतज्ञ होऊन गेले। यांच्या मते स्ट्रॅबो हे भूगोलशास्त्रातील एक विख्यात तज्ञ होते आणि त्यांनी जे लेखन केलं याच्यामध्ये विपुलता आणि विविधता होती, म्हणून स्ट्रॅबो हे एक सर्वोत्कृष्ट भूगोल अभ्यासक म्हणून ओळखले जातात। स्ट्रॅबो यांनी भूगोलाच्या क्षेत्रामध्ये जी काही महत्त्वाची कार्य केलेली आहेत त्यातलं सर्वात महत्त्वाचं कार्य म्हणजे प्रादेशिक भूगोल, त्याला आपण रिजनल जॉग्राफी असं म्हणतो, ह्या प्रादेशिक भूगोलामध्ये त्यांनी अत्यंत महत्त्वाचं काम केलेलं आहे आणि म्हणून प्रादेशिक भूगोलाचा पाया घालण्याचं काम हे स्ट्रॅबो यांनी केलेलं आहे। स्ट्रॅबो यांनी भूगोलाचा अभ्यास करताना वेगवेगळ्या प्रदेशामध्ये अभ्यास दौरे केले। या अभ्यास दौऱ्यामध्ये त्यांनी युरोपचा दौरा जो आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि ह्या युरोपच्या दौऱ्यात त्यांनी त्या ठिकाणी युरोपचं हवामान, वनस्पती आणि लोकजीवन याचा अभ्यास केला। यासह नाईल, भूमध्य समुद्र याही परिसरामध्ये त्यांनी फिरून भौगोलिक माहिती जी आहे ही गोळा केली आणि याच भौगोलिक माहितीच्या आधारे भौगोलिक तथ्यांचं लेखनसुद्धा स्ट्रॅबो यांनी केलेलं आपल्याला दिसतं। स्ट्रॅबो यांनी 2 महत्त्वाचे ग्रंथ लिहिलेले आहेत। त्यातील पहिला ग्रंथ जो आहे तो म्हणजे ऐतिहासिक आठवणी, हा 43 खंडात होता, त्याला हिस्टॉरिक मेमोरीज या नावानं ओळखलं जातं। दुसरा स्ट्रॅबो यांनी लिहिलेला ग्रंथ तो म्हणजे भौगोलिक विश्वकोश आणि हा 17 खंडामध्ये होता। भौगोलिक विश्वकोश या ग्रंथातील पहिल्या खंडामध्ये त्यांनी सामान्य भूगोल यात पृथ्वीचा आकार, अक्षवृत्त, रेखावृत्ते, दिवस, रात्र, ऋतू, पंचांग या सारख्या महत्त्वाच्या खगोलशास्त्रीय गोष्टींवरती त्यांनी पडदा टाकलेला होता। दुसऱ्या खंडामध्ये त्यांनी पृथ्वीची उत्पत्ती, पृथ्वीचे अंतरंग, खडक, भूपृष्ठ इत्यादींची माहिती दिलेली होती। 3रा ते 7व्या खंडामध्ये त्यांनी युरोप खंडातील विविध प्रदेशाचं वर्णन केलेलं होतं। यामध्ये स्पेन, इटली, इंग्लंड, फ्रान्स या भागामध्ये जिथे जिथे ते फिरले त्या भागामध्ये त्यांनी अभ्यास केलेला होता। 8 ते 10वा खंड जो आहे यामध्ये ग्रीस आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशाचं वर्णन हे स्ट्रॅबो यांनी केलेलं होतं। 11वा ते 16वा खंड यामध्ये त्यांनी आशिया खंडाविषयी माहिती दिलेली होती। त्यानंतर 17व्या खंडामध्ये आफ्रिका खंडाचं भौगोलिक वर्णन जे आहे ते त्यांनी केलेलं होतं। म्हणजे पहिल्या खंडापासून तर 17व्या खंडापर्यंत भौगोलिक विश्वकोशामध्ये स्ट्रॅबो यांनी अनेक गोष्टींना स्पर्श केलेला होता। स्ट्रॅबो यांनी भूगोलाच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे। त्यामध्ये गणिती भूगोल, प्राकृतिक भूगोल, प्रादेशिक भूगोल, नकाशाशास्त्र, हवामानशास्त्र अशी काही महत्त्वाच्या विषयांची आपल्याला नावं घेता येतील। गणिती भूगोलामध्ये स्ट्रॅबो यांनी अक्षांश आणि रेखांश यांच्या मोजणीसाठी व 5 कटिबंध तयार करण्यासाठी गणिताचा वापर केलेला होता। प्राकृतिक भूगोलामध्ये स्ट्रॅबो यांनी समुद्रमार्गे आक्रमणं जी झालेली आहेत ह्या आक्रमणाची कारणं नक्की काय आहेत, त्याच्यामध्ये प्राकृतिक भूगोलाची भूमिका नक्की काय आहे, भूकंप, ज्वालामुखी, पर्वत, पठार, मैदान, समुद्रकिनारे यासह वनस्पतींचं सुद्धा वर्णन हे स्ट्रॅबो यांनी केलेलं होतं। प्रादेशिक भूगोलामध्ये त्यांनी युरोप,
आफ्रिका, आशिया या खंडातील वेगवेगळ्या प्रदेशांचं भौगोलिक वर्णन केलेलं होतं. त्यानंतर सांस्कृतिक भूगोलामध्ये स्ट्रॅबो यांनी तत्कालीन लोकांची संस्कृती, लोकजीवन, राहणीमान, तत्कालीन शासन प्रणालीतील विविधता, वेगळेपण या गोष्टी स्पष्ट केलेल्या होत्या. नकाशाशास्त्रामध्ये स्ट्रॅबो यांनी तत्कालीन रोमन साम्राज्याचा नकाशा तयार केलेला होता. क्षेत्रीय भिन्नतेची संकल्पना ही स्ट्रॅबो यांनी मांडली आणि यामध्ये त्यांनी पृथ्वीवरील सर्व प्रदेश सारखे नाहीत, त्यामध्ये विविधता आहे आणि ही विविधता भौगोलिक घटकांमुळे आढळते. म्हणजे एखाद्या भागामध्ये डोंगर आहे, एखाद्या भागामध्ये दरी आहे, एखाद्या भागामध्ये नदी आहे. मग डोंगरामुळे किंवा पर्वतामुळे तिकडचं वातावरण वेगळं, दरीमुळे वातावरण वेगळं, नदीमुळे वातावरण वेगळं, वाळवंटामुळे वातावरण वेगळं. अशी प्रादेशिक भिन्नता ही वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशामध्ये आढळते, हे स्ट्रॅबो यांनी मांडलं. स्ट्रॅबो यांच्यानंतर रोमन कालखंडामध्ये होऊन गेलेले दुसरे महत्त्वाचे भौगोलिक विचारवंत ते म्हणजे टॉलेमी. आपण आता टॉलेमी यांच्याविषयी जाणून घेऊया. इसवी सन 90 ते इसवी सन 169 हा जो आहे हा टॉलेमी यांचा कालावधी आहे. टॉलेमी यांचं मूळ नाव हे क्लॉडियस टॉलेमस असं होतं आणि हा भूगोलतज्ञ हा इजिप्तमध्ये होऊन गेला. तत्कालीन कालावधीमध्ये हा सगळा भाग जो आहे हा रोमन साम्राज्याचा होता. टॉलेमी यांनी अलेक्झांड्रियामध्ये वास्तव्य केलं आणि त्यांचं गणिती भूगोलातील योगदान हे अत्यंत महत्त्वाचं आहे. 14व्या आणि 15व्या शतकामध्ये विविध खलाशांनी जो अज्ञात प्रदेश शोधला, म्हणजे तो अमेरिका असेल, ऑस्ट्रेलियाचा काही भाग असेल, अंटार्क्टिका खंड किंवा नवनवीन बेटं असतील, ह्या बेटामध्ये याचा शोध घेण्यामध्ये ही जी प्रेरणा होती, ही प्रेरणा ही टॉलेमी यांच्या भौगोलिक कार्याची असलेली आपल्याला दिसतं. टॉलेमी हे क्लॉडियस टॉलेमस असं जरी नाव असलं तरी टॉलेमी या नावानंच ते प्रसिद्ध पावले होते. ज्योतिषशास्त्र, गणित, खगोलशास्त्र, प्राकृतिक भूगोल यामध्ये त्यांचं अत्यंत महत्त्वाचं योगदान आहे. त्यांना नैसर्गिक तत्त्वज्ञानी या नावानं ओळखलं जातं. निसर्गाचा सर्वसाधारण दृष्टिकोनातून विचार करणारा अभ्यासक म्हणून टॉलेमी यांना ओळखतो आपण. अलेक्झांड्रियामध्ये एका देवळाच्या गच्चीवरती टॉलेमी यांनी आपली वेधशाळा सुरू केलेली होती आणि तिथूनच त्यांनी भूगोलामध्ये महत्त्वाचं योगदान दिलेलं आपल्याला दिसतं. टॉलेमी यांच्या या भौगोलिक योगदानामुळे अगोदरच आपण त्यावर चर्चा केलेली आहे की आधुनिक जग याचा शोध लागलेला आपल्याला दिसतो. टॉलेमी यांचं लेखन कार्य जेव्हा आपण पाहतो त्यामध्ये 2 ग्रंथ हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये एक अल्मागस्ट, त्याचं ग्रीक नाव आहे मॅगेल सेंटेसिक्स टी ॲस्ट्रॉनॉमिक्स, हा खगोलशास्त्रावरती आधारित ग्रंथ होता. दुसरा त्यांचा ग्रंथ होता तो म्हणजे जिओग्राफिक हायपेजेसिस. हा जो आहे याला भूगोलशास्त्राचा मार्गदर्शक असं म्हटलं जातं आणि याच ग्रंथामध्ये त्यांनी जिओग्राफी हा शब्द वापरलेला आपल्याला दिसतो. हा ग्रंथ 8 खंडामध्ये होता. याच ग्रंथाचे पुढे अनेक भाषांमध्ये भाषांतर झालं. त्यामध्ये अरब असतील किंवा अनेक मध्ययुगीन भूगोल अभ्यासकांनी टॉलेमी यांच्या ग्रंथाचा आधार घेऊन भूगोलामध्ये पुढे उल्लेखनीय काम केलेलं दिसतं. टॉलेमी यांचं जे लेखन कार्य जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्यांनी त्या ग्रंथामधून, जिओग्राफी हा जो ग्रंथ आहे यामधून अनेक भूगोलाच्या संकल्पना सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये पृथ्वीगोलाची रचना, नकाशा प्रक्षेपण, वेगवेगळ्या स्थळांचा अक्षांश आणि रेखांश त्यांनी स्पष्ट केलं. नकाशाशास्त्राच्या वेगवेगळ्या सिद्धांताचं विवेचन केलं. गणिती भूगोल आणि खगोलशास्त्र यासंबंधी माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर जगाचा नकाशासह इतर 26 अशी महत्त्वाची नकाशे जे आहेत हे सुद्धा त्यांनी तयार केलेले होते. टॉलेमी यांचं खगोलशास्त्रातील जेव्हा योगदान आपण पाहतो तेव्हा त्यांनी मांडलेला जो भूमध्य सिद्धांत आहे त्याला जिओसेंट्रिक थेरी असं आपण म्हणतो की पृथ्वी ही विश्वाच्या मध्यभागी असून इतर ग्रह तिच्या भोवती फिरतात. हा जिओसेंट्रिक थेरी किंवा भूमध्य सिद्धांत हा टॉलेमी यांनी मांडला. जवळजवळ 1510 पर्यंत, म्हणजे जोपर्यंत कोपर्निकस यांचा सूर्यमध्य सिद्धांत येत नाही तोपर्यंत टॉलेमी यांचा हा सिद्धांत जो आहे तो लोकप्रिय होता. म्हणजे जवळजवळ एक 1450 ते 1500 वर्ष हा सिद्धांत सर्व मान्य होता आणि सर्वांनी तो मान्य केलेला होता. दुसरी महत्त्वाची गोष्ट
गोलीय त्रिकोणमितीमध्ये टॉलेमी यांनी अत्यंत महत्त्वाचं योगदान दिलं आणि त्यामध्ये सूर्य व चंद्र यांची अंतरे, ताऱ्यांची माहिती, ग्रहांची विविध माहिती यासह 1022 नक्षत्रांची त्यांनी एक दिनदर्शिका सुद्धा तयार केलेली होती. ग्रहगोलावर आधारित ग्रही सिद्धांत सुद्धा त्यांनी मांडलेला होता आणि या सिद्धांतामध्ये त्यांनी सर्व तारे एक समान गतीने फिरतात असं सांगितलेलं होतं आणि ह्याच ताऱ्यांना त्यांनी भटके ऑर्डर म्हणून असंही नाव दिलं होतं. म्हणजे ऑर्डर प्लॅनेट, भटके ग्रह असंही टॉलेमी यांनी म्हटलेलं होतं. गणिती भूगोलामध्ये त्यांनी सिंथेसिस आणि भूगोलाची रूपरेषा हे 2 ग्रंथ जे लिहिले त्यामध्ये गणिताच्या अनेक समस्यांचं वर्णन केलेलं होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, वर्तुळाचे 60 विभाग केले आणि त्या प्रत्येक विभागाचे पुन्हा 60 विभाग केले. म्हणजे असे टॉलेमी यांनी उपविभाग करून गणिताचं काम सुद्धा सोपं केलेलं होतं. पृथ्वीच्या आकाराच्या अनुषंगाने टॉलेमी यांचं योगदान महत्त्वाचं आहे. पृथ्वी गोलाकार आहे म्हणून त्याने अक्षांश आणि रेखांशाची आखणी केली आणि पृथ्वी गोलाचे 360 अंशामध्ये विभाजन केले. 2 अंशामधील अंतर 500 स्टेडिया म्हणजे 80 किलोमीटर असून अशा रीतीने 360 गुणिले 500 1,80,000 स्टेडिया इतकी विषुववृत्ताची लांबी आहे असं मोजमाप केलं. त्यासह पृथ्वीचा परिघ आणि व्यास मोजण्याचं काम सुद्धा टॉलेमी यांनी केलं. त्याचबरोबर टॉलेमी यांचं पुढचं महत्त्वाचं योगदान म्हणजे प्रक्षेपण आणि जगाचा नकाशा. टॉलेमी यांच्या ग्रंथात जगाच्या नकाशासह इतर 26 नकाशे जे होते आणि यावरून पहिला ॲटलास करणारे म्हणजे पहिला नकाशाचा संग्रह करणारे म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि म्हणून मानचित्रकलेचे संस्थापक म्हणून टॉलेमी यांना मानलं जातं. टॉलेमी यांनी जो नकाशा तयार केलेला होता ह्या नकाशामध्ये त्यांनी आफ्रिका, आशिया आणि युरोप ही 3 खंड दाखवलेली होती. त्याचबरोबर या खंडामधील विविध देश, समुद्र, महासागर, त्यामध्ये भूमध्य असेल, तांबडा, काळा, कॅस्पियन, हिंदी हे त्यांनी त्यामध्ये दाखवलेलं होतं. त्यानंतर हवामान विभाग आणि 3 कटिबंध त्यांनी केलेले होते. त्याने श्रीलंका असेल, सिंधू नदी, गंगा नदी, पर्शिया, अरेबिया इत्यादींचा सुद्धा आकार ह्या नकाशामध्ये दर्शवलेला होता. जगाचा विस्तार पूर्वेस चीनपासून दक्षिणेस जिब्राल्टरपर्यंत, उत्तरेस ब्रिटिश बेटांपासून दक्षिणेस नाईलच्या उमापर्यंत त्यांनी दाखवलेला होता. नकाशामध्ये समुद्रासाठी हिरवा, डोंगरासाठी तांबडा आणि पिवळा आणि जमिनीला पांढरा रंग हा सुद्धा टॉलेमी यांनी वापरलेला होता. नकाशा तयार करण्यासाठी सर्वप्रथम प्रक्षेपणाचा वापर हा त्यांनी केलेला होता. जगाच्या नकाशासाठी शंकू आणि स्टिरिओग्राफिक व ऑर्थोग्राफिक प्रक्षेपण हे सुद्धा टॉलेमी यांनी वापरलेलं होतं. जगाच्या अर्ध्या नकाशामध्ये 180 रेखावृत्ते व 68 अक्षवृत्ते सुद्धा त्यांनी दाखवलेली होती. आता टॉलेमी यांनी केलेला हा जो जगाचा नकाशा आहे याचा फायदा पुढे कोलंबसापासून सर्व खलासी आणि दर्यावर्तींना झाला. या नकाशामुळे आधुनिक जग शोधण्यास मदत झाली. यातूनच अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका या खंडासह लहान लहान बेटं शोधण्यास मदत झालेली आपल्याला दिसते. आता हे नक्की कसं घडलं तर टॉलेमी एका बाजूला सांगतात की पृथ्वी 360 अंश, दुसऱ्या बाजूला सांगतात की 360 अंश असून 180 रेखावृत्ते काढतात. 3च खंड दाखवतात. उत्तरेस ते आणि दक्षिणेस म्हणजे उत्तरेस इंग्लंडपासून दक्षिणेस नाईलपर्यंत, चीनपासून इकडं भूमध्य समुद्र जिब्राल्टरपर्यंत हा एवढाच मर्यादित विस्तार जगाचा दाखवतात. आणि दुसरीकडे टॉलेमी असं सांगतात की पृथ्वी गोल आहे आणि पृथ्वी गोल आहे असं मानताना जगाचा नकाशा अर्धाच दाखवतात. 360 अंश सांगतात, 180 रेखावृत्त काढतात. मग उर्वरित भाग कुठे आहे ह्याची कुठेतरी एक प्रश्नचिन्ह हे भूगोल अभ्यासकांसमोर टॉलेमी सोडून गेलेले होते. आणि भूगोल अभ्यासकांनी जेव्हा टॉलेमी यांचं हे सगळं कार्य पाहिलं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की टॉलेमी यांचं पृथ्वीविषयी हे जे मत आहे हे वेगळं आहे आणि टॉलेमी यांना ज्ञात असलेली माहिती ही वेगळी आहे. टॉलेमी यांना ज्ञात असलेली माहिती त्यांच्या नकाशावर दिसते, पण प्रत्यक्षात आपल्या ग्रंथामधून टॉलेमी जे मत मांडतात ते वेगळं आहे. मग ह्या नकाशाच्या पलीकडे सुद्धा नक्की जग असलं पाहिजे आणि ते जग नक्की काय आहे हा शोधण्याचा जो प्रयत्न आहे हे कोलंबसापासून वास्को द गामा असेल, बार्थोलोम्यू डायस असेल, अमेरिगो वेस्पिसो असेल ह्या सगळ्यांनी सुरू केलं. आणि ही प्रेरणा खरी टॉलेमी यांची आहे. आणि यातूनच चंद्रावरील एक मोठं मैदान आहे त्या मैदानाला टॉलेमी यांचं नाव दिलं आणि हे तटानं वेढलेलं मैदान
टॉलेमस या नावानं ओळखलं जातं. म्हणजे भूगोलातील, खगोलशास्त्रातील जे उल्लेखनीय योगदान आहे ह्या विचारवंतानं जे केलेलं होतं त्याचा सन्मान जो आहे हा कुठेतरी या ठिकाणी केलेला आपल्याला दिसतो. आता टॉलेमी यांचा बराचसा जो कालावधी आहे हा जो ग्रीकांच्या भागामध्ये गेला आणि त्यामुळे की असं एक मतमतांतर आहे की टॉलेमी ही ग्रीक की रोमन, परंतु हा जो कालखंड जो आहे हा रोमन कालखंड येतो आणि म्हणून माजिद हुसेन सर असं म्हणतात की टॉलेमी हे रोमन कालखंडात होऊन गेलेले हे विचारवंत आहेत. जरी ते इजिप्तमध्ये राहत असले तरी हा कालखंड हा रोमन होता. आज आपण स्ट्रॅबो आणि टॉलेमी ह्या दोन प्रसिद्ध रोमन कालखंडामध्ये होऊन गेलेल्या विचारवंताविषयी माहिती घेतलेली आहे. धन्यवाद.